मार्गशीर्षच्या महिन्याचा चौथा गुरुवार उजाडला होता. गावात मंद धुक्याचे चांदणे पसरले होते आणि प्रातःकाळी मंदिराकडे जाणारा प्रत्येक भक्त आज काहीतरी वेगळंच अनुभवत होता. जणू हवेतच देवीचा स्पर्श दाटला होता. श्यामपूर गावातल्या काशीनाथ काकांनी सकाळीच गावातील लोकांना हाक दिली. आजचा दिवस विशेष आहे. देवीने काल माझ्या स्वप्नात दर्शन दिलं. म्हणाली, गुरुवारच्या संध्याकाळी माझ्या धामात एक चमत्कार प्रकट होईल. लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गावकरी उत्सुकतेने विचारू लागले, काय होईल? देवी कोणता संकेत देणार आहे? रहस्याची सुरुवात पाहूया. गावाच्या सीमेजवळ एक प्राचीन विहीर होती. त्या विहिरीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जायच्या. कुणी म्हणायचं विहिरीत खजिना दडला आहे, तर कुणी म्हणायचं देवीचा प्राचीन रूप तिथे कधीतरी प्रकट होत असे. त्या दिवशी पहाटेच गावातील गंगू चाकर तिकडे गेल्या आणि त्याने पाहिले की विहिरीभोवती लाल गुलाबी रंगांच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या. हलका चंदनाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. हे कोणी केलं असेल, त्याने विचार केला. पण तिथे कुणाचाही मानगुमास नव्हता. मग गंगू घाबरला, पण त्याची हिंमत काही आणि भक्ती मोठी होती. त्याने हात जोडले, देवी तुमची इच्छा असेल तर संकेत द्या. अचानक विहिरीतून हलकी घंटानादासारखी ध्वनी दोलन ऐकू आली त्याला. गंगू दचकून मागे सरकला, पण लगेच त्याला जाणवलं, हे भय नव्हे, आशीर्वादाचा स्पर्श आहे. तो गंगू हुशार होता आणि खूप चालाकही होता. देवळात वातावरण बदलले. सायंकाळी 7 वाजताच काशी विष्णू मंदिरात प्रचंड गर्दी जमली. देवीच्या गाभारा सुगंधात न्हावून निघाला होता. समोर दीपमाळ चमकत होती आणि पुजारी नीलकंठ गंगा महाराजांनी पूजा सुरू केली. पूजा झाल्यावर त्यांनी सांगितलं, आज देवी आपल्याला परीक्षेचा संकेत देईल. जी भक्ती पवित्र असेल, मन निर्मळ असेल, त्यांचा हेतू चांगला असेल, त्यालाच देवीचं दर्शन प्राप्त होईल. गावात बुजबुज सुरू झाली. परीक्षा कोणती असेल? परीक्षा देवी आपल्याकडे कोणाला भेटणार आहे? चमत्काराचा तो पहिलाच संकेत होता. अचानक देवळातील एक दिवा जोरात फडफडला आणि शांतपणे विझला. पण त्या ठिकाणी एक सोनेरी किरणरेषा जमिनीवर उमटली, जणू देवीचा पायांचा ठसा. सर्व भक्त एकाच सुरात उद्गारले, जय लक्ष्मी माता. त्याच लक्ष्मी काशीनाथ काकांनी पुढे येत सांगितले, देवीचा ठसा विहिरीकडे जातोय. आपण सर्वांनी तिचा मागोवा घ्यायला हवा. गावकरी निद्रेचे विसरून त्या किरणरेषेच्या दिशेने निघाले. वाटेत मंद वारा वाहत होता आणि चाफ्यांचा गोड सुवास येत होता, जणू देवीचं त्यांना मार्ग दाखवत होती. प्राचीन विहिरीजवळ ते सर्व विहिरीजवळ पोचले. तिथे फुलांचा सडा अधिकच पसरलेला होता. गंगू पुढे येऊन बोलू लागला, मी सकाळी पाहिलं, पण कोणीही नाही होतं इथे. अचानक पुन्हा एक आवाज आला, हलका, मधुर, मनात उतरवणारा, भक्तांनो, तुमची भक्ती ऐकली आहे, पण माझी कृपा मिळवण्यासाठी साहस आणि करुणाही आवश्यक आहे. भक्त थरथरले. आवाज एखाद्या दिव्य स्त्रीचा होता. त्या विहिरीतून हळूहळू पाण्याचा थर जणू 2 बाजूला सरकत तळाला एक चकाकणारा द्वार उघडत होता, जणू सोन्याचा दरवाजा. नीलकंठ महाराजांनी भक्तांकडे पाहत सांगितले, ही देवीची परीक्षा आहे. जो पवित्र मनाने आत उतरून देवीच्या दीपाला स्पर्श करेल, त्याच्या घरातून दरिद्राचा नाश होईल. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. कुणाला भीती, कुणाला आकर्षण. तेवढ्यात छोटी सावित्री भारती नावाची 10 वर्षाची मुलगी पुढे आली. ती म्हणाली, देवी माया आहे.
तिचं द्वार भीतीचं कधीच नसतं. मी उतरते. गावकरी थक्क झाले. ती इतक्या धैर्याने खाली उतरू लागली. भारती खाली उतरली तसा सोन्याचा दरवाजा हळूहळू उजळू लागला. चमचकती प्रकाशात एक स्त्रीरूप प्रकट झाले. मोठे तेजस्वी नेत्र, लाल गुलाबी साडी आणि हातात कमळ. ती स्वरांनी म्हणाली, भारती, तुझं मन निष्पाप आहे. तू सर्वांच्या सुखासाठी उतरलीस आहे म्हणून तुला माझं प्रथम दर्शन. भारतीने देवीसमोर हात जोडले. माते, आमच्या गावावर कृपा कर. देवीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणभरात संपूर्ण विहीर सुवर्ण प्रकाशाने उजळली आणि जमिनीवर कमळांच्या पाकळ्या पसरल्या. देवी म्हणाली, आजपासून तुम्हा सर्वांवर माझी लक्ष्मी कृपा असेल. त्यांच्या घरात सत्य, प्रेम आणि परिश्रम असेल. तिथे कधीही अभाव राहणार नाही. त्या विहिरीची पूजा मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी केली तर घरात धन, सुख आणि शांती येईल. सर्व भक्तांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. प्रकाश मंद होत गेला. दरवाजा पुन्हा पाण्याखाली लपला आणि विहीर शांत दिसू लागली. पण वातावरणात देवीचा सुगंध, तेज आणि प्रसन्नता टिकून राहिली. गावकरी एकसुरात म्हणू लागले, जय लक्ष्मी माता, जय मार्गशीर्ष माते. त्या दिवसानंतर श्यामपूर गाव समृद्ध झाले. कुणाच्या घरी रोजी रोटीची कमतरता राहिली नाही. पिके भरपूर आली, व्यवसाय वाढले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्यांच्या मनात भक्ती दुणावली. भारती मात्र गावातील लक्ष्मीचं लेकरू म्हणून प्रसिद्ध झाली. देवळात आजही तिच्या धैर्याची कथा सांगितली जाते. अंतिम संदेश आहे, मार्गशीर्षाचा महिमा असाच अनोखा आहे. जिथे खरी भक्ती, मन निर्मळ आणि कृती पवित्र, तिथे देवी स्वतः मार्ग दाखवते, हात धरते आणि आयुष्य उजळते.